चला चालू करा. लेग अंपायर अमर सिंग. 2 मिनिटं दाखवले. खेळाडूंची नावं अपडेट होत आहेत. या सामन्यामध्ये कात्रप गाव विरुद्ध उमिया नक्षत्र या 2 संघांमध्ये हा सामना खेळवला जातोय. दोन्ही संघ अतिशय अटीतटीचे असे संघ आहेत. तुल्यबल असे संघ आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आयोजक सर्व संघांसाठी योग्य असा निर्णय देतील. आयोजक जो निर्णय देतील त्या निर्णयाला आपण मान द्यावा. कात्रप प्रीमियर लीग होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये बारकाईने लक्ष देऊन आमचे प्रथमेश दादा पाटील, सुरदास दादा पाटील अतिशय बारकाईने लक्ष देऊन आहेत. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेतली जात आहे. या सामन्यासाठी पंच आहेत ते अक्षय नाईक आणि अक्षय सिंग. पहिला चेंडू आणि सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि पंचांनी निर्णय द्यायचे. अक्षय नाईक नॉट आउट. 1 धाव. पहिल्या चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 1. समीर गोलंदाज. सुंदर फटका आणि पंच निर्णय द्यायचे आपण 6. माझी विनंती पंचांना स्कोररकडे बघून निर्णय द्यायचे आपण. धाव संख्या झाली ती 7. सुंदर असा फटका या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. ठिकाणी उद्योजक किशोरभाई पटेल आणि अनिल तिवारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. सुंदर पाटील, गोविंद पाटील यांच्याकडून त्यांचं सहर्ष स्वागत. सुंदर फटका आणि षटकार. डीजे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि 1 चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. धाव संख्या झाली ती 22. पहिल्या चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 22. तोलवलेला चेंडू आणि निर्णय द्यायचा आहे पंच अक्षय नाईक. 6. धाव संख्या झाली ती 28. थांबून अशी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज या ठिकाणी कात्रप गावचा गोलंदाज. तेवढाच वेळ भेटतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि बाद करण्याचा प्रयत्न, परंतु 1 चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे उमिया नक्षत्र. 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 29.
प्रेक्षकांना बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. सन्माननीय समाजसेवक सुरदासदादा पाटील, नगरसेवक रोहनदादा पाटील व युवा समाजसेवक प्रथमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून कात्रज प्रीमियर लीग अंडर टर्फ क्रिकेट स्पर्धा सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. चला पुढचा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येतोय तो निखिल. स्ट्राईकवर आहे समीर. नो बॉलच्या रूपाने एक अतिरिक्त धाव आणि एक चोरटी धाव देखील या ठिकाणी घेतलेली आहे समीर याने. स्ट्राईकवर आता आलेला आहे तो प्रथमेश. बघूया संघासाठी काय करतोय तो. टोलवण्याचा प्रयत्न, गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एक धाव पुन्हा एकदा मिळालेली आहे ती कात्रपगाव या संघाला. धाव संख्या झाली ती 9. यानंतर धाव संख्या झाली ती 10. स्ट्राईकवर आहे प्रथमेश. टोलवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. समीर पुन्हा एकदा स्ट्राईकवर. बघूया संघासाठी काय करतोय. टोलवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. डीजे धाव संख्या झाली ती 18. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज या ठिकाणी कात्रपगाव या संघाला. पहिल्या षटकाअखेर धाव संख्या झाली ती 18. अँग्री टायगर या संघाचे संघमालक गिरीश बागराव यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. उगिया नक्षत्र विरुद्ध कात्रपगाव. नो आणि एक छोटी धाव, दुसरी छोटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. 2-2. पंच निर्णय देतील, काळजी करण्याचं कारण नाही. नो प्लस टू. पुढचा चेंडू टोलवलेला, एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे समीर याने. धाव संख्या झाली 22. पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 1 मिनिट पंच निर्णय देतील, काळजी करायचं कारण पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी करतात ते आपले अक्षय नाईक आणि रोहित सिंग. ऑडिओ बंद आहे ना, चालू आहे म्हणजे शिवाय दिले. आणि बाद झाला आहे तो या ठिकाणी. अनिकेत डीजे कधी लागायचं बॅनर? हा कालच लावायचं. बॅनर लावता किती भेटते तुम्हाला? तुमचं मांडावर तुम्ही मग फक्त नो घेतलेला आहे याच्या अगोदरच्या चेंडूवरती. इथं ढोक घेतात का तुमचे? धाव संख्या झाली 23. बरोबर चाललंय काम करते आणि काम पण करून घेते साहेब. 1 डिक्लेअर. घरचं काम पण करून घेते. टोलवलेला चेंडू आणि समीर पुन्हा एकदा त्याच्या बॅट मधनं तिसरा षटकार आलेला आहे तो समीर. कात्रपगावचा फलंदाज समीर. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू. बघूया काय करतोय संघासाठी. टोलवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. 2 षटकांनंतर धाव संख्या झाली ती 32.
6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. कात्रप गाव पुढचा होणारा सामना निर्मल रेसिडेन्सी व गुरुछाया कॉम्प्लेक्स बी या दोन संघांमध्ये हा सामना खेळवला जाईल. 6 चेंडूंमध्ये ह्या अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी चालू आहे. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. ओविया नक्षत्र विरुद्ध कात्रपगाव. कात्रपगावच्या सर्व आशा समीर 3 षटकार त्याने टोलवलेले आहेत. सुरुवातीपासून फलंदाजी करतोय तो समीर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि टोलवण्याचा प्रयत्न व्हाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव प्लस 22 अशा 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या कात्रपगाव या संघाला. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि बाद झालाय तो समीर. एक सोटी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला समीर याने, परंतु बाद झालाय. फलंदाजाने नाव सांगायचे परेश. 1 मिनिट पंच. परेश पुढचा फलंदाज आलाय तो परेश. प्रदीप. सुंदर फटका आणि 1 धाव. डिक्लेअरच्या रूपानं पुन्हा एकदा 1 धाव कात्रपगाव या संघाला मिळालेली आहे. 1 धाव. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे कात्रपगाव या संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडूंमध्ये 12. टोलवण्याचा प्रयत्न, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघासाठी त्याने 3 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतोय तो उमिया नक्षत्र या संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि पंचांनी निर्णय द्यायचा आहे. बाद. विकेट. प्रसाद पुढचा फलंदाज आलाय तो प्रसाद. बघूया आता संघासाठी काय करतोय. 2 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. 2 षटकार पाहिजे. प्रसाद स्ट्राईकवर. सुंदर फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघासाठी. पुन्हा एकदा 3 धावा वाचवल्यात. उमिया नक्षत्र अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी. टोलवलेला चेंडू आणि 1 धाव. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो उमिया नक्षत्र. मॅन ऑफ द मॅच. अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅच.